लागतो डोळा. हा डोळा आहे ना, हा बघ असा डोळा लागतो त्याला. असा डोळा असेल तर त्याला व्यवस्थित दिसते. हा बघ, हा बघ असं की त्याला व्यवस्थित कोंब आलेला आहे सध्या. तर आपण आता जुन्या कलमी आंब्याचे कोंब शोधतोय मित्रांनो. चांगल्या खुंट्या सुटलेल्या असेल ते शोधतोय, जेणेकरून त्या खुंट्या आपल्याला साध्या रायवली आंब्याला बांधता येतील आणि कलम ठोकता येतील. ह्या प्रक्रियेला म्हणतात कलम ठोकणे असं. मग तिथून तो नवीन कलम तयार होतो. तर आता आंबा ठोकण्यासाठी आपण कलम ठोकण्यासाठी आंबा शोधायचा. आता आपण तर मंडळी, ही आपली जी झाडं दिसत आहेत ना तुम्हाला, इथली ही तर ही आपली झाडं आहेत. ती कलम ठोकलेली झाडं आहेत मित्रांनो. आधी पहिली ही साध्या झाडं होती, त्यानंतर कलम ठोकला, मग ती कलमाच्या स्वरूपात झाली. हे बघा इथे आहेत ती अशी. आणि इथं आपली काजूची झाडं आहेत. बघा ही काजूची झाडं आहेत आणि इथे आणि अजून एक मळकंड्यामध्ये पण काजूची झाडं आहेत. तर त्याचा पण एक व्हिडिओ बनवला होता मी आधी यूट्यूबला. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची पण लिंक देतो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आय बटनमध्ये. तर तीही पहा तुम्ही. हो, इथे असं घर आहे आपलं. तर आता निघालो आहे आम्ही घरापासून. हे बघा इथे आपलं घर आहे. घरापासून निघालो आम्ही झाडाकडे. आता कसं पाऊस जर पडला ना तर झाडं ओली होतील आणि ते मेन असतं, ते मेन चिकटणार नाही नीट आणि नीट कलम ठोकला नाही जाणार. आमची आई बघा, आजी आली. आलो आलो फिरून आलो. मलकंड्यात जातोय, मलकंड्यात. येतो जाऊन लगेच. आलो आलो. फोटो कुठं? काय आणलेस तू? भाजी? येतो कलम ठोकून येतो वरती मलकंड्यात. चल येतो. चला, येतेस तू? नाही बाबा, मला चल चालेल, येतो. तर आमच्या आजीलाही बघितलं तुम्ही, मामाकडच्या. हे बघा इथे वरची जी झाडं दिसत नाही, हे पण आपलीच झाडं मित्रांनो. घराच्या वरती हा एक पाही रस्ता आहे, गाडी येण्याचा रस्ता. इथे खाली घर आहे आपला आणि इकडे वरची झाडं पण आपलीच आहेत. मामा बघा पुढे गेला आपला. कोकणात बघा वातावरण एकदम मस्त झालंय. तुम्हाला कसं वाटतंय? पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी दिसते सगळीकडे, जंगलात रानात. बघा इथून पुढे आलो ना घरापासून, इकडे जो डावीकडे रस्ता जातो आमचा तो चिरेखाने जातो आणि इकडे आम्ही चालू आहे आमच्या मळकंड्यात. बघा किती झाडी झाली एकदम ग्रीन. तर आंब्याचं झाड निवडलं आता आम्ही. हे बघा ह्या झाडाचं करणार लावणार आहे आम्ही, कलम ठोकणार आहे. बघा पहिली आजूबाजूची जागा साफ करून घेतली आहे. एक पण नाही तर पूर्ण झाडाच्या फांद्या काढून अशी पानं तोडून घेतली. आता हा आंबा मोठा आहे बरोबर, हे झाड मोठं आहे. हे झाड मोठं आहे म्हणून त्यानुसार खुंट्या मारायच्या. मग त्याला 3 मारायच्या की 4 मारायच्या ते आपण ठरवायचं. छोटं झाड असेल तर एकच मारायची असते. आता मी 3 मारणार आहे. एकाला 3 जगतील असतील, म्हणजे 1 जगेल, 2 जगेल, 3 जगतील. 3 जगले तर उत्तम. दुसऱ्या झाडाला नाही छोटं असेल तर मला खाली झाड आहे त्याला पण दुसरं काढू. 3 खुंट्या बरोबर. अशा प्रकारे काही 3 खुंट्या जमा केल्यात आम्ही. त्याचे पूर्ण पानं काढून टाकायची आणि हे खुंट्या अशा बघायची की समोरला शेंड्याला बघा. त्यानंतर याला काय म्हणतात शेंड्याला? कोंब. कोंब आले का ते असे किंवा डोळा. डोळा मराठी भाषेत त्याला डोळा, गावठी भाषेत डोळा म्हणतात. त्यानंतर अशी निवड करायची जागा. कुठं ठोकायचं आपल्याला इथं ठोकायचंय बरोबर. असं ऍक्च्युली हातोडी पाहिजे बरोबर. तर त्याला असं करणार. साल जी असते त्या सालीमध्ये असं मारायचं. दोन्ही बाजूने फरशी उभ्या दोन्ही बाजूने भाग करायचे. त्यानंतर असं त्रिकोणी करायचा. त्रिकोणी पूर्ण करायचा.
झाला की परत हा भाग वरचा असतो तो काढून टाकायचा. हा भाग काढून टाकायचा. साल अशी मजबूत असेल तेवढा तो चांगला, म्हणजे कसं त्याला ही चांगली बसते कोणती. आली असं आतलं साड त्याचं दिसायला पाहिजे या पद्धतीने. ओके. आणि जर हाताने मारून थोडं साल बाहेर असं पाकून घ्यायचं असं, ह्याची जेणेकरून खुंटी बसली चांगली. ओके, एक झाला. अजून कुठे दुसरी कुठं मारायची आहे? ह्याच्या लेवलला बरोबर एका लेवललाच मारायचं. एका लेवलला बरोबर एका लेवलला इथे घेऊया या साईडला. ही लेवल लक्षात आहे ना? मग खालची लेवल दाखव. अशीच आहे ना? इथून आहे अशी. हां इथे येते, इथे येते ना? हे कशी रस्सी बांधायला बरी पडते ना ती. ही खालची बाजू आहे ना? तर ही एका लेवललाच मारायची आपण. एका लेवलला जेणेकरून ती पकड धरेल तर तिथंच बरोबर धरेल म्हणून ना. म्हणजे आपली जी रस्सी बांधायची असते ना त्याला, ती रस्सी एका लेवलला बांधली जाईल. पूर्ण वेळा गेली. हां पूर्ण बेडा गेली. सेम त्याच्याकडे आपण भाग काढून टाकायचा. त्यात काही झाडाचा आतला बाजू वगैरे तेच नाही ना प्रकार, नाही काय नाही. की एका लेवललाच झालं पाहिजे म्हणजे तिथून पुढे. हो आलं. तिसरा आपल्या कोणती कोणी घ्यायची आहे? प्लेन शक्यतो प्लेन बाजू घ्यायची. इथंच घ्या, इथे घ्या वगैरे. मला सगळी सोडून टाकला झाला. सेम करायचं बघ. आता बघा पुढचं ते कुठं आहे? खुंट्या. एक ती कुंडी अशी येते बरं. तिला अशी प्लेन करायची एक साईड, असं काढून टाकायचं साड. म्हणजे कसं हे जे साड असतं ह्याचं, ह्या खुंटीचं साड आणि हे आतला साड त्याचा एकजीव झाला पाहिजे. दोन्ही बाजूने काढली तर दोन्ही चालेल, नाही काढली तरी चालेल. ही बाजू शक्य तशी प्लेन करून घ्यायची व्यवस्थित. स्लो बसा व्यवस्थित बरोबर. ह्या पद्धतीने आता हे ह्याच्यामध्ये ह्याला आपण थोडस साल बाहेर फाकवायची थोडी बाहेर बरं. आणि कुंटी बरोबर अशी ह्या गॅपमध्ये टाकायची आणि ती अशी बसवायची परफेक्ट अशी आतून ढकलायची तिला. ओके बसली ती. आता ती खुंटी आणि हे साड असं एकजीव झालं पाहिजे असा विषय. सेम दुसरी कुंट्या पण आणून ताज्या ताज्या लगेच लावायच्या. जास्त नसता सकाळी गाडी संध्याकाळी कुंटी लावायची असं नाही. कुंडी ताजी ताजी पाहिजे. आणली की लगेच किती कसं हे असतं ना, काय असतं ताजी असते ती. हां इकडे इथं अशी मारलं, चाल बाहेर घेतली, कुंटी आत टाकली बरोबर. आणि त्याला अशा पद्धतीने असं मजबूत झालं. तिसरी एका कलम आंब्याला आपण 3 कुंड्या टाकतो. आंबा मोठा असल्यामुळे 3 कुंड्या. लक्षात. छोटा आंबा असेल तर 1 चालते, 2 चालतात. एक नाही जगली तर दुसरी, एक नाही जगली तर दुसरी, दुसरी नाही जगली तर तिसरी. आणि एक जरी जगली तिघांमध्ये तरी आंबा मजबूत होतो.
त्या पद्धतीने. ओके, तर सेम तर याच्यात साल बाहेर घ्यायची आणि बसवायची घंटी. बसली की त्याला दाबायची. ओके, आपल्याला खात्री झाली की ह्या सगळ्या व्यवस्थित बसल्या फिट. बरोबर, 3 चौथी मारली तरी हरकत नाही, पण आपण 3 मारू फक्त. त्यानंतर हे मेन कशासाठी, आता पाऊस पडतो, ते पावसाचं पाणी आत जाऊ नये, या कुंटीच्या आतमध्ये साड आणि हे काय याच्यामध्ये जाऊ नये आणि कुंटी खराब होऊ नये म्हणून, किंवा बाहेर कुठल्याही ह्याच्यावर त्याच्यावर परिणाम होऊ नये. बरोबर, हे असं अशा पद्धतीने मेणात भरायचं असतं. असं हे ह्याला खास वेगळ्या प्रकारचं हे मेन खास नाही, हे खास कुंटी कलमासाठी मेण येतं स्पेशल. बाजारात गेलो तर आपण सांगायचं कुंटी कलमासाठी मेण द्या, स्पेशल मेण येते. हे अशा पद्धतीने भरायचं की जागा अजिबात मोकळी ठेवायची नाही. आतमध्ये काय जाता कामा नाही, अजिबात पाणी जाता काम. सगळ्यात महत्वाचं पाणी. आणि या कुंट्या ठोकत असताना पाऊस नाही पाहिजे जास्त. पाऊस जास्त असेल तर मग काय होतं, आंब्याला बंद सगळं काय असलं पाहिजे, सुका असला पाहिजे, ओला नाही पाहिजे आंबा. अशा पद्धतीने भरायचं पूर्ण एकदम. कुठूनही पाणी आत जाता कामा नये. आणि असं मेण भरत असताना भरतो ते कुंटी हे असताना कुंटी जास्त हलवायची नाही. एकदा बसलेली कुंटी हलवायची नाही, शांत कुंटी असली पाहिजे एकदम. या पद्धतीने असं ठेवायचं की जेणेकरून आतमध्ये पाणी जाणार नाही. पूर्ण पॅक करून घ्यायचं. लक्षात, जी आपण साल बाहेर काढली होती पूर्ण आंब्याची, ती साल पूर्ण पॅक करून घ्यायची मेणाने. बरोबर, कुठल्याही बाजून पाणी आत जाता कामा नये. एक झालं. सेम दुसऱ्या खंडीला पण सेम तसंच मेण भरायचं सेम. म्हणजे ही कुंटी आणि हे आंबा एक जीव झाला पाहिजे. म्हणजे त्याकडे कुंटी कलम झाले, जगलं की चांगलं मस्त. की ह्या कुंट्या मोठ्या होतात, आंब्यासारख्या झाड्या कुंट्या होतात या. नंतर जर ह्या कुंट्या जगल्या तर आपण वरनं हा आंबा सांगतो. ह्या कुंट्या इथे जगल्या, ह्याला सुरुवातीला जी येते ना, काय ते फूट येते, ती फूट कोळी असते, ती परत 15-1 दिवसांनी ती मरते. परत त्याला दुसरी फूट येते, ती दुसरी फूट परत 21 दिवसांनी येते. ती कायमस्वरूपी राहते. आणि मग ती पानं हिरवी झाली, सुरुवातीला पानं असतात ना, कोळी पानं असताना आंबा तोडायचा नाही. आंबा पानं हिरवी झाली अशी पानं झाली की आंबा तोडायचा. तो आंबा तोडताना एवढ्यावर तोडायचा, साधारण 21-32 साधारण तोडायचा, कारण जेणेकरून खाली कुंट्याला धक्का लागता का म्हणून. दुसऱ्या खुंटीला लावलं. बरोबर, आता लावायचे तिसऱ्या खुंटीला मेन. तिसरी खुंटी परत इकडे इथे एकदम मजबूत. हे मेण थोडं कडक असतं. आपण त्याला जर हे करून घेतलं ठोकून तर ते एकदम मऊ होतं, सॉफ्ट होतं, सॉफ्ट. आंबा मोठा असेल तर मेण थोडं जास्त लागतं, आंबा छोटा असेल तर मेण कमी लागतं. या पद्धतीने. ओके, झालं. त्यानंतर पुढचं ते रशी असते की जेणेकरून कसं कुंटी हलता कामा नये, त्यासाठी ही रशी बांधायची असते त्याला. बरोबर तिघांना मिळून तिघांच्या लेवलला अशी घ्यायची. पूर्वी कसं होतं, लोक ह्याला गोनपाट असे गोनपाट गुंडाळायचे किंवा प्लास्टिक पिशवी पूर्वी लोक गुंडाळायची अशी. अशी तिन्ही मिळून आली पाहिजे.
जेवढ्या खुंट्या असतील 4 खुंटे असतील 4 एकदा खुंट्या घेतल्या किती बरोबर काईट एकदम टाईट घ्यायची अशा पद्धतीने खुंटीवर वर नाही घ्यायची ती रस्सी खुंटीवर वर येता कामा नाही. अशा पद्धतीने झालं. पहिल्या ठिकाणी परत तिला बांधून ठेवायची. लक्षात रस्सी कट करायची झाले. एवढी प्रोसेस पूर्ण प्रोसेस ही. आता ह्याची 21 दिवस किंवा 25 दिवस वाट बघायची की खुंटी कशा पद्धतीने फुटते, त्याला कोंब कशा पद्धतीने येतोय. ठीक 21 दिवसात आपल्याला कळतं. 21 दिवसात पहिली ढेरी येणार. पहिल्या 21 दिवसात पहिली ढेरी येणार. ती कोवळी असणार. ती काही दिवसांनी मारणार. ती म्हणजे गळून गेली की दुसरी त्याला ढेरी येते. ती दुसरी ढेरी आली तर ओके समजायचं. पहिल्या ढेरीमध्ये मिळाल्यानंतर ओके नाही, त्याच्या पुढची ढेरी आली पाहिजे तर ते कलम आपलं जगलं समजायचं. म्हणजे साधारण ह्या अवधीला साधारण दीड महिना जातो. दीड महिन्याच्या नंतर आपल्याला वाटलं समजा 2 खुंटे चांगले लागले आहेत की ह्याला तोडला की मग काय ह्याला चांगला जीव लागतो. मग खुंटे ह्या चांगल्या फुटतात. लक्षात कसं ह्या प्रक्रियेमध्ये आणि आपण जो साधा कलम आणतो आणि लावतो लहान छोटा त्याच्यामध्ये काय फरक आहे? ह्याच्यामध्ये कसं असतं आपल्या ह्याला पाणी घालायची गरज नाही. हे ऑलरेडी आंबा जगलेला आहे. त्याचा खोड आतमध्ये पाला मुळा भरपूर खाली गेलेला आहे. त्याला पाणी चांगलं मिळालं आहे. ह्याची वाढ लवकर होते. लागायला लवकर लागतं म्हणजे उत्पन्न लवकर मिळतं. आणि आपण जी कलम लावतो समजा 2 वर्षाची किंवा 3 वर्षाची असते ती लावतो त्याला पाणी घालायला लागेल. अजून 2 वर्ष पाणी घालायला लागेल आणि त्याची वाढ पण फास्ट होत नाही. माझा अनुभव असा आहे की ह्या गेल्या 5-6 वर्षात मी भरपूर कलम लावली पण त्याच्यात तेवढं उत्पन्न नाही किंवा तेवढी वाढत नाही फास्ट. पण मी ही जी अशी खुंटी कलम करतोय त्या खुंटी कलम कशी फास्ट वाढताय. 2-3 वर्षात त्याची एवढी वाढ होते चांगली आणि लागायला पण लागतं. हा फरक आहे. आणि बरोबर कलम असतात त्याला आपल्याला देखरेख पण करायला लागते. सुरुवातीचे 3-4 वर्ष देखरेख करायची एक प्रकारची गरज नाही. अजिबात नाही. ह्याला एक खुंट्या फुटल्या इथं तोडला की हा आंबा चालला. फक्त ह्याला एवढंच की ही खुंट्या आंबा खुंट्या चांगल्या वाढतायत तर मी ह्याला असं वाटून गडगा करायचा मस्त की बांधाचा चिऱ्याचा गडगा करायचा आणि माती टाकायची. एवढ्या लेवलला मातीचा भराव करायचा म्हणजे खुंट्यानं चांगला जोर मिळतो. असं विषय. ओके. छान माहिती दिली आपल्याला मामाने आंब्याची. धन्यवाद मामा. येस. तर गेल्या वर्षी आमच्या मामाने बघा ही मध्ये जो आहे ना तो आंबा आहे आणि साईडला बघा खुंड्या ठोकल्या. साईडने बघा कशा फांद्या आल्या त्याला. ह्या खुंड्या ठोकल्यात कलमी आंब्याच्या. हे बघा साईडने कशा मोठ्या तयार झाल्यात. ह्या अशा प्रकारे कलमी आंबा तयार होतो. ह्याला कलम ठोकणे असं म्हणतात. हे पण गेल्या वर्षीचं झाड आहे. त्याची पण बघा खुंटी तयार झाली. अशा पद्धतीने जगलेलं आहे. कलम आपल्याला 2 वर्ष झाली फक्त. अशा पद्धतीने त्याची वाढ झालेली आहे 2 वर्षामध्ये. खुंटी एकच जगली त्याची. 2 ठोकलेल्या होत्या. एक खुंटी जगले. एक खुंटीची अशा पद्धतीने त्याची वाढ झाली. बघा आपण जर ते लावलं असतं इथून खुंटी इथून जगली बघ इथून हा पुन्हा त्याचा बुंदा म्हणजे इथं आपण ठोकलेली असते. एकच खुंटी आहे पूर्ण. एका खुंटीची अशा पद्धतीने भाग होतो. एवढं सुंदर झालंय. आता काय सणी आपल्याला काजू तोंड टाकायला लागणार आहे कारण काजूपेक्षा आपल्याला कलमाचं उत्पन्न चांगलं मिळेल. काय सण काजू तोंड टाकायचे कारण काजूच्या बुंदाचं बाजूला आहे ना. पण अशा पद्धतीने वाढी 2 वर्षात झाली पूर्ण व्यवस्थित. ओके.
तुम्हाला इथं स्पष्ट पाहायला मिळेल बघा. खुंटी चांगली स्पष्ट दिसते. हे आधी कलमाचं साधं झाड होतं आंब्याचं, त्यानंतर इथं खुंटी ठोकली बघा, इथून तयार झाले आणि वरचं झाड कापून टाकलेलं आहे आपण. अशा पद्धतीने वाढ झाली. अशा प्रमाणे कलमी आंब्याची वाढ झाली आहे. 2 वर्ष झाली आपण. साधारण 2 वर्षामध्ये एवढी वाढ झाली झाडाची. हे पण गेल्या वर्षी केलं मग हे गेल्या वर्षी ठोकलेलं आहे. हां कलम 1 वर्ष त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. ते मागाशी दाखवले ते 2 वर्षाचं होतं, आता हे 1 वर्षाचं झाड आहे बघा, एवढी वाढ झाली एका वर्षामध्ये. आणि अशा प्रकारचे कलम ठोकले त्यांना जास्त पाण्याची वगैरे पण गरज नसते, ते स्वतः वाढत जातात. ते जुने झाड असतं त्याच्या साह्याने. तर मंडळी इथे बघा, ही आपले काजूची पण झाड आहेत इथे, आणि इथे आपली कलमाची पण झाड आहेत. मी एक आमचा व्लॉग बनवला आहे आमची काजूची बाग म्हणून, तर त्याची व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन आणि वरती आय बटनमध्ये टाकेन. तर तिथे तुम्ही क्लिक केलं तर तिथे व्हिडिओ ओपन होईल मित्रांनो, ती पण तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही त्या व्हिडिओमध्ये काजू काढतोय कशा, आणि काजूची थोडीफार माहिती दिली मी त्याच्यामध्ये, ती तुम्हाला पाहायला मिळेल. तर व्हिडिओ नक्की पहा. तर असा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो. आपण सुरुवातीला जाऊन पहिले कलम ठोकायचं कसं काय ते प्रक्रियाची माहिती घेतली. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो सांगा मला नक्की चॅनलमध्ये, आणि कमेंट करा की काय अजून इम्प्रूव्हमेंट असतील तर. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही तुमच्या फॉरवर्ड करा. तर धन्यवाद मित्रांनो. असंच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.